Hello everyone, welcome to Swapping the channel where we meet people from all over the world and learn English. So today we are going to learn about articles, how to use articles a and the correctly. If you watch this video till the end, I am damn sure about that if the basic concept of articles will be clear, there will be no doubts in your mind about articles. So make sure and please watch till the end. So let's get started. So let's dive in. तर आज आपण शिकणार आहोत आर्टिकल बद्दल. सो देर आर 3 आर्टिकल्स इन इंग्लिश लँग्वेज, अ अँड द. एवढं आपल्या लक्षात पाहिजे. देर आर 3 आर्टिकल्स आहे इंग्लिशमध्ये आणि त्या 3 आर्टिकलमध्ये 2 प्रकारात पडतात. एक इनडिफिनाइट आर्टिकल आणि एक डिफिनाइट आर्टिकल. डिफिनाइट म्हणजे एक स्पेसिफिक थिंग जी की डिफाईन करू शकतो आपण, एकच सिंग्युलर थिंग असली वर्ल्डमध्ये त्यावेळेस द वापरतात, ती की डिफिनाइट आहे. इनडिफिनाइट म्हणजे कशासोबत बी वापरू शकता. आणि ए आणि अँड या दोघांचा मिनिंग होतो वन, म्हणजे एक सिंग. तर हे एका आणि काउंटेबल, सिंग्युलर आणि काउंटेबल थिंग सोबतच यूज करता. ठीक आहे. यांच्या आधी समजा यूज बिफोर काउंटेबल सिंग्युलर नाउन, म्हणजे सिंग्युलर आणि काउंट करू शकतो 1 2 3 4 मध्ये, अशा थिंगच्या आधीच आपण ए आणि अँड वापरतो. तर तुम्हाला आधी एक खतरनाक स्टोरी सांगतो मी, जी की तुम्ही लाईफ टाईम आणि लक्षात राहील आणि तुम्ही कधीच विसरणार नाही. अशी एक स्टोरी सांगतो तुम्हाला मी, आणि जे की इंग्लिश रिलेटेड पण आहे. तरी तर आर्टिकल्स तुम्हाला समजलं, इंडिफिनाइट, डिफिनाइट आर्टिकल्स आणि देर आर 3 आर्टिकल्स. एवढं बेसिक थिंग्स आहेत ते कुणाला विकळून समजा. तर आता आपण आर्टिकल्स तुम्हाला स्टोरी चालू करतो. तर आर्टिकल्स समजू आपण शेक्सपियर. Shakespeare was a father of English literature. Shakespeare is the father of English literature maybe because he wrote so many 154 sonnets, 39 dramas, too many verse and many more things. Means his contribution to English language is means uncountable. He was a great man. Okay, तर त्याबद्दल घेऊ. तर त्याचं एक्झाम्पल घेऊ. तर शेक्सपियर हॅड 3 चिल्ड्रन. शेक्सपियरला किती मुलं होते? 3. तर त्यांच्या मुलांचे नाव होते सुसाना, ज्युडिथ आणि हॅमनेट. हे 3 त्याला मुलं होती. तर आर्टिकल म्हणजे झाला शेक्सपियर, आणि हे 3 मुलं झाली आपले. सुसाना घेऊ आपण ए, ज्युडिथ घेऊ आपण ॲन, आणि हॅमनेट घेऊ आपण द. तर ठीक आहे, आतापर्यंत स्टोरी झाली. आता हे बिचारे ग्रोनअप झाले, म्हणजे वाढले. आता यांचं झालं लग्नाचं वय समजा. तर हे लग्नाच्या वयामध्ये आले. तर ज्या मुली असतात त्यांना एक्सपेक्टेशन जास्त असतं ऑफकोर्स. तर ह्या 2 मुली आहे, ए अँड ॲन, आणि द हा आहे मुलगा. ठीक आहे. आणि ते ॲक्च्युअलमध्ये आहेतच, फक्त हे ट्विन्स होते, शेक्सपियरचे ट्विन्स ज्युडिथ आणि हॅमनेट हे त्याचे जुळवा मुलं होते. हॅमनेट 11 वर्षाचा असतानाच मरून जातो, त्या अननोन कॉजमध्ये बिमार असल्यामुळं. आणि ही बिचारी सुसाना मोठी असते सगळ्यात, आणि ती ह्या दोघी जिवंत राहतात. ठीक आहे. तर सुसाना बिचारीला तिला काही एक्सेप्टेशन नसतात. तर आता यांचं आलं लग्नाचं वय. तर बेसिकली मुलींना टाईप्स पाहिजे की ही इज नॉट माय टाईप, ही इज माय टाईप, आणि त्यांना एक्सपेक्टेशन असतात समजा सगळ्याला. पण ते बिचारा साधा सिंपल होता हॅमलेट. त्याला काही त्याला फक्त सिंग्युलर मुलगी पाहिजे आणि स्पेसिफिक पाहिजे, बस. त्याला काही एक्सपेक्टेशन नाही. तर यांना एक्सपेक्टेशन असं होतं की सुसाना बिचारी म्हणते मला प्रायव्हेट नोकरीवाला तरी चालतो, प्रायव्हेट नोकरीवाला असला तरी मला चालतो. पण ज्युडिथ काय म्हणते की नाही, मला सरकारी नोकरीवालाच पाहिजे. तर याच्यामध्ये सरकारी नोकरीवाला पाहिजे, पण त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय, सरकारी नोकरी तर असलीच पाहिजे, पण त्याला सॅलरी एकदम चांगली पाहिजे. सॅलरी इज इम्पॉर्टंट. ते नोकरीसाठी लग्न करायला त्यांच्या सॅलरी इम्पॉर्टंट आहे, सॅलरी महत्त्वाची जास्त आहे, म्हणून तर ते त्याची लग्न करायचं. नोकरीसाठी कोण लग्न करतं? ते सॅलरी इम्पॉर्टंट आहे म्हणून आहे. तर याची सॅलरी आहे, त्याची जॉब्स आहे ना, ए ही सरकारी जॉब आले, AEIOU. तर हे 5 जण आहेत सरकारी जॉब. आणि हे बिचारे बाकीचे 21 राहतात, जसं की BCDEFGHJKLMN सोडून दिलं. बाकी जे राहतात ते हे बिचारी प्रायव्हेट, म्हणजे सुसानाने ॲक्सेप्ट केली, बा मला काय एवढं हे नाही. तर लक्षात ठेवा, सॅलरी सांगितली म्हणजे सॅलरी म्हणजे याच्यामध्ये आपण घेऊ साऊंड. सॅलरी इम्पॉर्टंट म्हणजे काय इम्पॉर्टंट आहे, साऊंड इम्पॉर्टंट आहे आपल्याला याच्यामधले. कारण की काही वर्ड सायलेंट राहतात, काही हे राहतात. तर ह्या म्हणजे मराठीमध्ये तो हा पर्यंत हे साऊंड आली पाहिजे त्यामध्ये. बाकीचे एक्स्ट्राचे साऊंड, काही व्यंजनचे साऊंड काही हे करून. तर वॉवेल पाहिजे आपल्याला, वॉवेल साऊंड्स पाहिजे. हे वॉवेल साऊंड म्हणतात आणि कॉन्सोनंट साऊंड म्हणतात, बाकीचे जे राहतात ते 21. तर हे बिचारीने ॲक्सेप्ट केलं. तर हे होती बेसिक स्टोरी. समजलं तुम्हाला की देर आर, म्हणजे ॲन कोणा आधी यूज करता. ॲन म्हणजे ज्युडिथनं कोणाला चूज केलं, सरकारी नोकरीवाले जे की आहेत फक्त 5, AEIOU.
तर 5 म्हणजे आहेत, पण त्यांची सॅलरी इम्पॉर्टंट आहे बरं का, ती त्यानं सॅलरी चूज केली सॅलरीची, तर सॅलरी यांची चांगली आहे समजा, तर हे IOU ह्याची सगळी. आणि प्रायव्हेट म्हणजे सुसाना बिचारे, प्रायव्हेट तिला कोणी विचारतं बाकीचे जेवढे राहतात ते. तर हे होते हॅमनेटची स्टोरी. आय होप तुम्हाला समजलं असेल की देर आर 3 आर्टिकल्स आणि एन यूज बिफोर वॉवेल साऊंड अँड अ यूज बिफोर कॉन्सनंट साऊंड. आता आपण द बघू. द बिचारा काय म्हणतो की मला सिंग्युलर थिंग पाहिजे आणि काउंटेबल पाहिजे आणि वन स्पेसिफिक पाहिजे. जसं की द मून, द सन, द अर्थ. हे स्पेसिफिक एखाद्याचं नाऊन पण येतं समजा, कोणचं बी येऊ शकतं, म्हणजे गावाचं नाव, म्हणजे द औरंगाबाद वगैरे, द अर्थ, द USA. बट आपण ते कंटेंट ते इंडियासोबत यूज करत नाही, कारण की हे कॉन्टिनेंट आहे. ते म्हणजे इंडियासोबत अँड इंडिया म्हणतो आपण. ठीक आहे. तर हे झालं. आता थोडे एक्झाम्पल घेऊ आपण. तुम्ही सांगतो UNIVERSITY युनिव्हर्सिटी. तर युनिव्हर्सिटी आता झालं UMBE अम्ब्रेला झालं, MBA डिग्री आहे. अजून समजा आपण घेऊ एलिफंट घेऊ. अजून बस एवढंच घेऊ आपण. तर याच्यामधलं कोणचं यूज होतं तुम्ही सांगा आता. तर तुम्हाला काय सांगितलं मी, मला सॅलरी इम्पॉर्टंट म्हणजे साऊंड इम्पॉर्टंट नाही काय, ते लक्षात ठेवा कधी बी. तर याचा साऊंड बघा, यू हे मान्य AEIOU हे वॉवेलपैकी आहे. यू हे वॉवेलपैकी याच्यामध्ये काही नाही. काय आलं, पण झालं का, मग काय म्हणलं तू, अरे काय आलं बकवास करू आला, मग मला जावे बाय. यू एक आणि यू. तर यू हे आहे, पण याचा साऊंड कसा येतो, यू हे व्यंजनचा साऊंडवर याच्यामध्ये युनिव्हर्सिटी. तर यू असल्यामुळं इथं युनिव्हर्सिटी, एक युनिव्हर्सिटी. ओके. तर यूचा फरक, हे यू म्हणजे सॅलरी म्हणजे साऊंड आहे, साऊंड इम्पॉर्टंट आहे. तर यू हा साऊंड हा कॉन्सोनंट आहे, त्यामुळे आपण ॲन यूज करू शकत नाही. आता अम्ब्रेला बघा, आता यूचे पण याचं कसं अम्ब्रेला, अमचा साऊंडवर आला तिथं ॲन अम्ब्रेला. एम बघा, एम हे काय कॉन्सोनंट साऊंड आहे, कॉन्सोनंट लेटर आहे समजा इंग्लिशमध्ये. कॉन्सोनंट नाही AIOU, तर त्याच्यामध्ये एम नाही आहे, पण इथं काय येतं ॲन MBA, कारण की एम म्हणतो की नाही आपण एम. तर हे एमपासून चालू राहिलं, तर एम हे कोणचं आहे AIOU पासून एम होऊ राहिलं. तर साऊंड इम्पॉर्टंट. काय वर्ड समजा सायलेंट राहतं का नाही, जसं की ऑनेस्टमध्ये याचे सायलेंट आहे, पण ते वेगळे समजा, त्याच्यात काही मॅटर नाही आपल्याला. ओके. तर हे ॲन MBA झालं. आता एलिफंट तर सोबत आहे, एलिफंट इथं साऊंड बिन त्याचं सगळं चुरलं, तर ॲन एलिफंट. तर हे होतं हे झाले ए आणि ॲनचे एक्झाम्पल. आता आपण द बघू. द कोणाकोणासोबत वापरू शकतो आपण. बंद करायचं.